पुणे सातारा महामार्गाच्या कापूरहोळ परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने ठिकठिकाणी अंडरपास पुलाखाली आणि सर्व्हिस रोडवर पाणी साचल्याने वाहन चालकांना यातून मार्ग काढताना कसरत करावी लागते। NHAIच्या नियोजन शून्य कामामुळे सामान्य नागरिकांना या पहिल्या पावसातच समस्येला सामोरं जावं लागतंय। पावसामुळे कोथिंबीरीची आवक घटली आहे, त्यामुळे पुणे मार्केट यार्डातल्या घाऊक बाजारामध्ये कोथिंबीरीच्या दरामध्ये जुडीमागे 5 रुपयांची वाढ झाली आहे। कोथिंबीर जुडीसाठी 15 ते 20 रुपये दर मिळतोय, तर दुसरीकडे मेथीची आवक मागच्या आठवड्याच्या तुलनेत दुप्पट म्हणजे 30,000वरून 60,000 जुडीवर गेली आहे। त्यामुळे मेथीच्या भावात 10 रुपयांची घट झाली आहे। ससून रुग्णालयामध्ये बालशस्त्रक्रिया आणि सामान्य शस्त्रक्रिया विभागांमध्ये ऑपरेशन थिएटरच्या वापरावरून वाद निर्माण झालाय। नूतनीकरणानंतर उपलब्ध झालेल्या 7ही शस्त्रक्रिया गृहांवर सामान्य शस्त्रक्रिया विभागानं हक्क सांगितला, त्यामुळे 150 बालकांच्या अत्यावश्यक आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया रखडल्यात। या वादावर लवकरच तोडगा काढू असं आश्वासन देण्यात आलंय। पुण्यामध्ये शिवसेना युवासेना जिल्हा प्रमुखावर गोळीबार झाला। निलेश घारे यांच्या कारवर मध्यरात्री गोळीबार करण्यात आला। दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी हा गोळीबार केला। सुदैवानं या गोळीबारामध्ये कुणीही जखमी झालं नाही। पुण्यामध्ये कल्याणी नगर इथं पोर्श कार हिट अँड रन प्रकरणानंतर पुणे वाहतूक पोलिसांनी वर्षभरात 6,000 वाहन चालकांविरुद्ध कडक कारवाई केली आणि या सर्व वाहन चालकांचे परवाने निलंबित करण्यासाठी प्रस्ताव परिवहन विभागाकडे पाठवण्यात आला आहे। पुण्यामध्ये कापडी कचऱ्यावर प्रक्रिया आता करण्यात येणार आहे। त्यासाठी पुणे महापालिकेचा 75 टन क्षमतेचा प्रकल्प उभारणार आहे। पुणे शहरामध्ये दररोज मोठ्या प्रमाणात गाद्या, उशा, चिंध्यांसारखा कापडी कचरा जमा होतो। सध्या या कचऱ्यावर कोणतीही प्रक्रिया होत नसल्यानं तो साठवून ठेवावा लागतो आणि त्यामुळे आग लागण्याचा, प्रदूषणाचा धोका वाढत चाललाय। त्यामुळे आता कपड्याचा पुनर्वापर करून कमी दर्जाचं मॅट्रेसेस तयार